प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो मी की प्रभूने ही सुंदरशी वेळ दिलेली आहे की या वेळेमध्ये देव बाप्पाचा आपण आत्म्याने आणि खरेपणाने गौरव करावं. सध्या वातावरण पण आनंदाचं चाललेलं आहे. जिकडं तिकडं आनंदाचा उत्साहाचा कृतीने काही गोष्टींनी आनंद प्रगट होत असलेला पण दिसत आहे. म्हणून प्रभूच्या नावाला आपण अधिक अनाधिक उंच करूया आत्म्याने आणि खरेपणाने. म्हणून आपण भक्तीची सुरुवात प्रार्थनेने करू. समीक्षाताई प्रार्थना करन सुरुवातीची. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 आदेश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वी यांचे उत्पन्न करते ईश्वराच्या आतापर्यंत सांभाळस म्हणून तुला धन्यवाद दे. हे येशू ख्रिस्ता, इथून पुढे आम्हाला असं सांभाळत राहा. हो येशू ख्रिस्ता, आज पाक सर्व संदेश सांगणार बाप्पा, तो आशीर्वादित कर. जे समजण्यास बुद्धीचे अत्युर्य तो आम्हाला दे. हो ईश्वराजा, जे आम्ही गीत गाणार आहोत ईश्वराजा, ते तो आशीर्वादित कर बाप्पा. इथं बसलेल्या प्रत्येकावर विपुल आणि विपुल असा आशीर्वाद पाठव. तू म्हणतो जिथे दोघे किंवा तिथे मी उपस्थित आहे, असा आमचा विश्वास आहे की तू इथं उपस्थित आहेस. आजची सर्व भक्ती तुझ्याच आणि तुझ्या नावात आशीर्वादित कर. पालक साहेबांचं येणार आशीर्वादित केलंस, धन्यवाद. छोटीशी प्रार्थना त्यांना प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नाव केली म्हणून तो एक. आमेन. आधी वंदन देवा तुला, आधी वंदन ख्रिस्ता तुला. तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. आधी वंदन देवा तुला, आधी वंदन ख्रिस्ता तुला. किती आळू मी देवा तुला, किती आळू मी ख्रिस्ता तुला. तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. आधी वंदन देवा तुला, आधी वंदन ख्रिस्ता तुला. पापी जनाला तारावयाला, पापी जनाला तारावयाला. तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. आधी वंदन देवा तुला, आधी वंदन ख्रिस्ता तुला. आणखी एक इता इता का विठ्ठल हे मायेता का. दूतां संगे जय जयकारे गगना भरिता का. येता विठ्ठल हे मायेता का. दूतां संगे
गगना भरिता का तन्मय झाला का आपण भुलला का या बाळाची ओळख पटुनी ईश्वर दिसला का या बाळाची ओळख पटुनी ईश्वर दिसला का हृदयी भरला का जिकडे तिकडे उरला का ख्रिस्तच माझे जीवन अक्षय निश्चय झाला का ख्रिस्तच माझे जीवन अक्षय निश्चय झाला का या हो गाता का हर्ष नर्तन करिता का ख्रिस्त जयंती रोज या पुढे ऐसे गणिता का ख्रिस्त जयंती रोज या पुढे ऐसे गणिता का येता येता का बेथलहेमा येता का दूतां संगे जय जयकारे गगना भरिता का. फार सुंदर. देवबाप तुम्हाला आणखी चांगलं गाणे करता, चांगला स्वर देवबाप देऊ. पण सध्याचा माहोल असा आहे, खूप कडाक्याची थंडी पडलेली असल्या कारणामुळं काही जणांच्या घशांना प्रॉब्लेम आहे, काही जणांना खोकल्याचा प्रॉब्लेम आहे. मुख्यत्वे करून या दोन गोष्टींनी काही विश्वासणारे, काही सेवक आज परेशान आहे. प्रियानो, जसं निसर्गात वातावरण असेल तसं जर आमचं शरीर त्या निसर्गाला अनुरूप नसलं ना, मग या गोष्टी आमच्या शरीरात होणं साहजिक आहे. पण जेव्हा वातावरण व्यवस्थित होईल तेव्हा आमचा स्वर, आमचा आवाज जसा पूर्वी होता तसा आमचा आवाज देवबाप आम्हाला देईल. तरी देवबाप्पाने माझ्याद्वारे निरनिराळ्या ठिकाणी सेवा करून घेत आहे आणि ज्या ज्या ठिकाणी रेकॉर्डिंग होत आहे त्या ठिकाणचे संदेश मी आपल्यापर्यंत पाठवित आहे. जोपर्यंत संदेशाला विषय मिळत नाही प्रियांनो, तोपर्यंत आपल्यापर्यंत यूट्यूबवरून संदेश येत नाही. मला विषय मिळाला संदेशाचा की साधारण 3 ते 4 संदेश मी जमा करण्याचं ठरवलेलं आहे आणि मग ते संदेश मी पाठवायची इच्छा प्रकट करतो आणि देवबाप या कार्यामध्ये मला मदतही करतो. प्रियांनो, सध्याचं वातावरण कसं चाललंय? आनंदाचं आहे ना? है ना? जे कोणी दुःखी असतील ते देखील या वातावरणाला पाहून मनामध्ये कुठंतरी आनंद आपल्या हृदयामध्ये उत्पन्न करण्याचा किंवा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याशिवाय राहत नाही. ज्याला त्याला साधारणतः 15 डिसेंबर नंतर ते थेट साधारणतः 8 जानेवारी पर्यंत एवढ्या दिवसामध्ये आमचे ख्रिस्ती मनवणारे सर्व प्रियजन देवाच्या सानिध्यामध्ये आनंद जल्लोष करण्याचा प्रयत्न करतात. निरनिराळ्या माध्यमातून देव बाप्पाला उंच करण्याचा हेतू आणि उद्देश आहे. चांगली गोष्ट आहे प्रियांनो. देवाला उंच नाही करायचं आमच्या भावी जीवनात, मग आम्ही कोणाला उंच करायचं? परंतु प्रियांनो, जसं नाण्याला 2 बाजू असतात, एक बाजू घेऊन चालणं हे आमच्या ख्रिस्ती जीवनासाठी धोकादायक आहे.
दोन्ही बाजूंनी आम्ही प्रभू बरोबर चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दोन्ही बाजूंनी म्हणजे डावी उजवी नाही बर का. आता लगेच लक्षात येईल, अरे ब्रदर डावी उजवी म्हणतात की काय. डावी उजवी नाही बोलत प्रभू. प्रभू बोलत आहे वचनाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करायचा आणि वचनाच्या विरोधात कोणते अपशब्द काढायचे नाही. या दोन गोष्टी प्रभू बोलत आहे. प्रियांनो, प्रत्येक वर्षी नाताळ येतोय जातोय, है ना. प्रत्येक वर्षी येतो जातो का नाही. आम्ही प्रत्येक वर्षी निरनिराळ्या प्रकारे नाताळाचा अनुभव, नवीन वर्षाचा अनुभव प्रभू आम्हाला दिल्याशिवाय राहत नाही. पण आज प्रभू एक विशिष्ट गोष्ट वचनातून दाखवणार आहे आणि त्या गोष्टीला आपण वचनातून जाऊन पाहूया. निर्गमाचं पुस्तक 33वा अध्याय 3रं वचन. निर्गमाचं पुस्तक 33वा अध्याय 3रं वचन. दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत त्या देशाप्रत तू जा, तथापि तुम्ही ताठ मानेचे लोक असल्यामुळे मी तुम्हा बरोबर जाणार नाही. गेलो तर मार्गात मी तुम्हाला भस्म करीन. आमेन. प्रियांनो, त्या काळामध्ये, ज्या काळामध्ये मोशेचं नेतृत्व इस्रायली लोकांबरोबर होतं, त्या काळामध्ये प्रभू परमेश्वराचं वागणं इस्रायली लोकांबरोबर असं होतं असं त्या वचनातून दिसतं. थोडक्यात सांगायचं जर झालं सारांश त्या वचनाचा, तर देव बाप्पाला एवढंच त्या वचनातून सांगायचंय, माझं ऐकलं तर तुमचा बचाव, माझं ऐकलं नाही तुम्हाला कोणी वाचवणारा नाही. आज आम्ही येशू ख्रिस्तामध्ये आहोत. येशू ख्रिस्तांनी ही भाषा केली का आमच्या बरोबर. नवीन करारात दिलंय का हे जे वचन आता वाचलं, हे वचन नवीन करारात येशूच्या आल्यानंतर किंवा येशूचं स्वर्गरोहण झाल्यानंतर पाऊलाने जे 13 पत्र लिहिले, त्या 13 पत्रामध्ये आहे का अशा तऱ्हेचा शब्द. जुना करार फार सक्तीचा करार होता, ऐकावंच लागायचं. तिथे एक्सक्यूज नावाचा शब्द नव्हता. ऐकले तर वाचतान, नाही ऐकले तर संपतान, असं जुन्या कराराची पद्धत होती. आणि ही जी परमेश्वराची पद्धत मोशेने काही अंशी परमेश्वराची अनुभवली, म्हणून इस्रायली लोकांसाठी नेहमी मोशे प्रार्थना करायचा, उपडे पडायचा, पालथा पडायचा, देव बाप्पाला मध्यस्थी करायचा की इस्रायली लोकांनी जरी तुझ्या विरुद्ध पाप केलं आहे पण त्यांना क्षमा कर. नेहमी बघा, निर्गमाच्या पुस्तकामध्ये, गणनाच्या पुस्तकामध्ये पण थोडं बहुत त्या पण ठिकाणी दिलेलं आहे, अनुवादामध्ये पण काही ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. इस्रायली लोकांच्या बचावासाठी मोशे नेहमी परमेश्वराबरोबर वाद घालायचा. बघूया हे पुराव्याचं वचन आपण. आणि मोशे कोणता वाद घालायचा ते आपण वचनातून पाहू. निर्गमचंच पुस्तक 32वा अध्याय 32वं वचन. तरी आता तू त्यांच्या पातकांची क्षमा करशील तर न करीशील तर तू लिहिलेल्या पुस्तकांतून मला काढून टाक. बघितलं काय म्हणायचं तो, तुझ्या जीवनी वहीतून मला काढून टाक. म्हणजे काय, दुसऱ्या भाषेत मोशे काय बोलायचा, ज्या लोकांना तुला शिक्षा द्यायचं तू ठरवलं ना, त्यांना शिक्षा देण्या अगोदर मला मारून टाक
मग तुला काय करायचं इस्रायली लोकांचं ते तू कर. यांनो, जेव्हा मोशे हे शब्द परमेश्वराला बोलायचा ना, तेव्हा परमेश्वराजवळ उपाय नसायचा. का उपाय नसायचा माहिती का? परमेश्वराजवळ जो सर्व समर्थ आहे, सार्वभौम आहे, ज्याला सर्व काय अस्तित्व आहे, ते मोशेच्या एका शब्दाने परमेश्वर थांबायचा, विचार करायचा. का करत होता? कारण मोशे शिवाय इस्रायली लोकांना कनान देशामध्ये घेऊन जाण्यासाठी दुसरा कोणीच योग्य व्यक्ती नव्हता. आणि मोशे पण जाणून बुजून परमेश्वराला कधी तकलीफ देत नव्हता. परमेश्वर मोशेच्या बोलण्याची भावना ओळखायचा. मोशे स्वतःचा बचाव करत नाही. मोशे इस्रायली लोक वाचावे माझ्या क्रोधापासून म्हणून मला मध्यस्थी करतो. प्रियांनो, जो सार्वभौम असतो, ज्याला सर्व अस्तित्व असतं, तो सर्व गोष्टीचा विचार करतो. म्हणून मोशेच्या वाक्याच्या पुढे परमेश्वर नेहमी खालची बाजू घेण्याचा प्रयत्न करायचा. पण खालची बाजू घेत असताना परमेश्वर एक वाक्य मोशेला बोलायचा. काय वाक्य बोलायचा? ज्यांनी अपराध केला आहे ना, त्यांचा मी समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही. आता जरी मी समाचार नाही घेत तुझ्या सांगण्याप्रमाणे, पण भविष्यामध्ये त्यांचा समाचार मी घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि देवबाप जे बोलला ना, ते देवबाप्पाने करून दाखवलं. 6 लाखापेक्षा अधिक लोक मिसर देशातून कनान देशाकडे निघाले. 11 दिवसाचा प्रवास होता प्रियांनो, मिसर पासून कनान देशापर्यंतचा. पण इस्रायली लोकांच्या न ऐकण्यामुळं, इस्रायली लोकांच्या कठीणपणामुळं रानामध्ये देवबाप्पांनी त्यांना 40 वर्ष फिरायला लावलं. दिवसा मेघ स्तंभाच्या द्वारे प्रभू त्यांच्या बरोबर राहायचा, रात्रीच्या वेळेला अग्नी स्तंभाच्या द्वारे तो त्यांच्या बरोबर राहायचा. आणि ते ज्या पण ठिकाणी विसावा घ्यायला थांबायचे, तंबू शिवाय त्यांना राहण्याचं दुसरं ठिकाण नव्हतं. त्यांना असे परमनंट घर नव्हते जे आपण बांधलेले. अशा घरात इस्रायली लोक राहिले नाही. टेम्पररी तंबू मध्ये ते थांबायचे. सकाळ झाली की आवरून सावरून लगेच परमेश्वर मोशेला सांगायचा, या वाटेने चला. मोशे त्या वाटेने इस्रायली लोकांना घेऊन कनान देशापर्यंत जायचा. 11 दिवसाचा प्रवास, 40 वर्षामध्ये देवाने बदल केला. विचार करा, इस्रायली लोक किती प्रभू परमेश्वराच्या विरोधात वागले. आम्ही होतो का ऐकायला? इस्रायली लोक काय बोलायचे मोशेला किंवा प्रभू परमेश्वराला कोणत्या अपशब्दाने दुखवायचे. हे झालं जुन्या करारातली थोडक्यात माहिती. पण सध्या नाथाळाचा माहोल चाललाय ना, जिकडं तिकडं आनंदी आनंद आहे. तुम्ही पण म्हणता ना, रे ब्रदर, नाथाळावर बोललं पाहिजे, थोडं बहुत काहीतरी इन्करेज आम्हाला करणारा संदेश असला पाहिजे. आमच्या हृदयात आनंद उत्साह येणारे शब्द असले पाहिजे. पण देवाचे सेवक चाटमानीचा शब्द घेऊन आम्हाला बोलू राहिले. जरा येऊया नवीन करारामध्ये, काढूया मत्ते शुभ वर्तमान 1 अध्याय 23 वचन वाचा. पहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इमानुएल हे नाव देतील. ह्या नावाचा अर्थ आमच्या बरोबर देव. प्रियांनो, बेथलेम शहरामध्ये हजारो स्त्रिया होत्या. असं नाही बेथलेम शहरामध्ये केवळ मारिया नावाचीच एक स्त्री होती. हजारो स्त्रिया असतील, आम्ही नाही पाहिल्या त्या. पण देवाचा आत्मा जर उच्चारण करत आहे तर देवाच्या आत्म्याला ते ठाऊक आहे.
पण या हजारो स्त्रियांमध्ये मारिया नावाची जी कुंवारी स्त्री प्रभू परमेश्वराला पसंत पडली. कशासाठी पसंत पडली? जो आमच्यासाठी तारणारा इम्मॅन्युएल येणार होता त्याची सुवार्ता सांगण्यासाठी गॅब्रिएल देवदूताला परमेश्वराने निरोप दिला आणि गॅब्रिएल देवदूताने मारियाला निरोप दिला. प्रियांनो, नाताळ साजरं करणं वाईट नाही, फार चांगली गोष्ट आहे. नाताळ साजरं करा, कारण आमच्यासाठी ज्या दिवशी तारणारा येण्याची घोषणा झाली ना, त्याच दिवशी प्रभू परमेश्वराने आम्हाला पापाच्या दास्यातून बाहेर काढण्याची योजना तयार केली. गॅब्रिएल देवदूताचा मारियाला दर्शन देणं आणि सांगणं हे आमच्यासाठी तारणाची सुवार्ता आणि पापाच्या दास्यातून आमची मुक्तता याचं ते दर्शक आहे. गॅब्रिएल देवदूत पण असंच आकाशामध्ये प्रगट नाही झाला प्रियांनो. त्याच्या जवळ निरोप होता आणि त्याने थोडक्यात तो निरोप सांगितला, परंतु मारियाला तो निरोप कळला नाही. ती गॅब्रिएल देवदूताशी बोलली. काय बोलली ते आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे, आपण त्याचं स्पष्टीकरण करणार नाही. पण शेवटी गॅब्रिएल देवदूत म्हणला, जे मी सांगितलं आहे तशी प्रक्रिया तुझ्यावर होणारच आहे. तू किती इन्कार केला तरी तुझ्यावर ती प्रक्रिया येणार आहे आणि तुझ्याद्वारे सगळे जगातले लोक तारण प्राप्तीच्या मार्गाकड, पापाच्या दास्यातून सुटण्याच्या मार्गाकड जाण्याची तयारी करतील. म्हणजे मारियाने ते नाही केलं. मारियाने फक्त त्या बाळाला जन्म दिला आणि त्या बाळाचा जन्म झाला. ज्या वेळेस त्याचा जन्म झाला, जन्म झाल्याबरोबर काही तासानंतरच त्या बाळाला खतम करण्याचा आदेश हेरोद राजाने दिला. ते बाळ बेथलेम शहरामध्ये फार दिवस राहिलं नाही, काही तास राहिलं आणि तिथून ते बाळ मिस्रामध्ये गेलं. प्रियांनो, निरनिराळ्या ठिकाणी त्या बाळाला जावं लागलं. निरनिराळ्या माध्यमातून त्या बाळाची वेगवेगळ्या ठिकाणी त्याची वाढ होत गेली आणि येशू ख्रिस्त जेव्हा प्रौढ झाला तेव्हा काना या ठिकाणापासून त्याने आपल्या सेवेचा आरंभ केला असं बायबल आम्हाला शिकवतं. ही झाली एक बाजू. आता दुसरी बाजू सांगतो. मी बोललो ना सुरुवातीला, तुमच्या जीवनात दोन बाजू असल्या पाहिजे. पहिली बाजू ऐकली, आता दुसरी बाजू. दुसऱ्या बाजूसाठी तेच वचन काढायचं नाही, मी बोलतो फक्त. निर्गम 33वा अध्याय 3रं वचन जे आपण पाहिलं त्याच्यामध्ये जो शब्द आम्ही वाचला किंवा ऐकला, टाट मानेचे. प्रियांनो, तुम्ही ख्रिस्ती म्हणवणारे, विश्वासणारे जर स्वतःला म्हणविता, तुमच्यामध्ये टाटपणा तुम्ही जिवंत ठेवलाय का? जर तुमच्यामध्ये टाटपणा तुम्ही जिवंत ठेवलेला असेल, त्या टाटपणाला जर तुम्ही आपल्या जीवनातून प्रभूच्या नावाने घालवून दिलेलं नसेल, तर हे नाताळ तुमच्यासाठी गोल्डन संधी घेऊन येत आहे की तुम्ही टाट मानेचं जे काय आहे तुमच्यामध्ये, ज्याला त्याला आपल्या टाट मानेचं समजतं. कोणी कोणाचं सांगू शकत नाही की टाटपणा कसा आहे कोणामध्ये, पण काही ना काही जर टाटपणा तुमच्यामध्ये असला, तो नाताळाच्या पूर्वी आपल्या मनातून, आपल्या शरीरातून काढून टाकण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही या प्रक्रिया केली तर तुमच्या नाताळाला डबल आशीर्वादामध्ये देव बाप परिवर्तित करण.
सिंगल आशीर्वाद तर सर्वांना मिळतोच. आणि दिसतंय प्रत्येकाच्या घराच्या वरती लाइटिंग सजली आहे. निरनिराळ्या माध्यमातून आमचा येशू आमच्यासाठी जगात आला त्याचं प्रतीक चिन्ह लाइटिंगच्या माध्यमातून इतरांना समजत आहे. पण प्रियांनो, केवळ लाइटिंगच्या माध्यमातून आम्ही प्रभूचा उत्सव साजरा करणं योग्य नाही. आमच्या हृदयामध्ये जे काय आहे ते बाहेर कधी काढणार, आम्ही कधी काढणार? आणि सर्वात भयानक तर काय माहितीये, अति भयानक काय आहे, आज पुष्कळ जण नाताळ हा सण वचनाला दोष लावून साजरं करत आहेत. वर्षानुवर्ष वचनापासून काय ते माघार घ्यायला तयारच नाही. इथपर्यंतचे शब्द मी ऐकले काही परिवारातून. काही परिवार म्हणले आमचा जीव जरी गेला ना चालेल, पण आम्ही प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38 वचनाला दोष लावायचं बंद नाही करणार. काय एवढं वैर आहे हो तुमचं त्या वचनाबरोबर? काय त्या वचनातून तुम्हाला अशी गोष्ट दिसली किंवा अशी बात तुमच्या ध्यानात आली की तुम्ही माणसाचं शत्रुत्व देवबाप एक वेळेला सहन करतो, पण तुम्ही देवाच्या वचनाचं शत्रुत्व घेऊन नाताळ साजरं करण्याच्या तयारीत आहात. जो नाताळाच्या तयारीचे सण साजरे करण्यासाठी तुम्ही तयार होत आहात, तो देव जेव्हा तुमच्याकडे पाहतो, अरे हे तर माझ्या वचनाला दोष लावणारे आहेत, काही माझ्या वचनाच्या विरोधात बोलणारे आहेत, देव बाप काय विचार करत असन? प्रियांनो, ताठ मानेमध्ये आणि वचनाला दोष लावण्यामध्ये जर तुमचं मन गोंधळलेलं असेल तर त्या मनाला स्थिर करण्याचा पर्याय एकच आहे. देवाच्या समक्षतेमध्ये जा, हात जोडा, गुडघ्यावर येऊन प्रार्थना करा आणि जे काही तुमच्यामध्ये तुम्हाला दिसतंय, अरे हे माझ्यामध्ये प्रभूला न आवडणार आहे, ते सोडून देण्याची तयारी करा. फक्त क्रिसमस पुरतं सोडायचं नाही बरं का. हा, काही जण फक्त क्रिसमस होऊ द्या हो, क्रिसमसचा पुरता आम्ही सोडतो. क्रिसमस झाला ना, नवीन वर्ष झालं की परत आपण जैसे ते वैसे आपण बनू. प्रियांनो, नाताळ तो साजरा करा ज्या नाताळाला पाहून देवबाप तुमच्याकडे पाहून खुश होईल. ताठ मानेचं मन घेऊन वचनाला दोष लावण्याच्या प्रक्रियेने वर्षानुवर्ष तुम्ही नाताळ साजरं करत आलेले आहात. देवबाप वर्षानुवर्ष पाहत आहे. ज्यांच्यासाठी मी आपला प्राण वधस्तंभावर दिला, माझ्या जीवाचे हाल हाल मी करून घेतले, ते माझे विश्वासणारे, ते माझे सेवक माझ्या वचनाला दोष लावण्याच्या प्रक्रियेपासून माघार घेण्याची तयारीच करत नाही. प्रियांनो, देवबाप्पांनी समजा बर का, न तर म्हणतात खरं समजा. देवबाप्पांनी बायबलमध्ये 10 बाप्तिस्मेचे वचन जर ठेवले असते आणि देवबाप्पाचा आत्मा जर म्हणला असता की तुम्हाला 10 वेळेस बाप्तिस्मा घ्यावा लागेल, आणि शब्द जर दिला असता की एकच बाप्तिस्मा तुमचा झाला पाहिजे, तुम्ही 10 वेळेस बाप्तिस्मा घ्यायला उतरले असते का पाण्यामध्ये? एक बाप्तिस्मा घ्यायचा आहे, पण वचन 10 देवबाप्पांनी ठेवले जर असते आणि बाप्तिस्मा घ्यायची प्रभूने अटक ठेवली असते की हे घ्यावाच लागन तुम्हाला बाप्तिस्मे, केलं असतं का तुम्ही? प्रियांनो, देवाच्या आत्म्याला आपल्या समयातच दिसलं होतं. देवाच्या आत्म्याला ना सगळे चित्र दिसले होते प्रियांनो. जो सार्वभौम आहे, जो सर्व निर्माता आहे, ज्याला सर्व काही अस्तित्व आहे, त्याला प्रत्येक वचनाचं प्रकाशन दिसलं होतं.
आणि 2 बाप्तिस्मेचं प्रकाशन प्रभूच्या आत्मेला दिसलं होतं की अरे मी 2 वचनं ठेवणार आहे तर माझे विश्वासणारे माझे काही सेवक गोंधळून जाणार आहे. 10 वचनं ठेवले असते तर विचार करा प्रियांनो, देव बाप्पाने असं केलं नाही बरं का. देव बाप आमच्या मनाची आणि बुद्धीचं परीक्षण कोठपर्यंत आहे याचं मोजमाप धरूनच ते 2 वचनं बाप्तिस्मेचे ठेवलेत. नाताळ असा साजरा करा प्रियांनो. अख्ख्या विश्वामध्ये असा नाताळ देवबाप पाहण्याची अपेक्षा करत आहे की माझे विश्वासणारे वचनाला दोष लावण्यापासून स्वतःला त्यांनी आवरला आहे. वचनाला दोष लावायचं बंद केलेलं आहे. ते केवळ एका सिटी पुरतं नाही, एका गावापुरतं नाही, एका राज्यापुरतं नाही, एका देशापुरतं नाही, तर जितके देश या पृथ्वीच्या पाठीवर आज देव बाप्पाच्या नावाने आहेत तेवढ्या देशामधून आज सर्व विश्व नाताळाच्या तयारीमध्ये आहे. दरवर्षी नाताळ वेगवेगळ्या प्रकारे साजरा होतोय, पण एक नाताळ असं साजरं करून दाखवा देव बाप्पाला की अख्ख्या विश्वातल्या लोकांनी बायबलचं वचन, प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 38 वचनाला दोष लावण्याचं बंद प्रक्रिया झाली. एक जणांनी त्या वचनाला दोष लावण्याची प्रक्रिया जगात आणली, पण एक जणाच्या माध्यमातून अख्ख्या विश्वामध्ये त्या वचनाची निंदा चालली. नाताळ वचनाला दोष लावून साजरं करता देव बाप्पाला कसं वाटत असेल? आनंद वाटत असेल का? तुम्ही तो खूप आनंद करता. प्रभूचे गीत गाऊन आत्मेच्या प्रेरणेने जसा दावीद राजा नाचला तशी तुम्ही पण आत्मेच्या प्रेरणेने नाचत असताल. चांगली गोष्ट आहे. देवाच्या सानिध्यामध्ये नाचणं वाईट नाही. दावीद जर नाचला ना प्रियांनो, तर दावीदाच्या कृत्यावरून देव बाप्पाने आम्हाला पण नाचण्याचा अधिकार दिलाय. पण प्रियांनो, तो नाचण्याचा जो अधिकार आम्हाला देवाने दिलाय त्या अधिकारामध्ये आम्ही वचनाला दोष लावून डान्स करतो का? नाताळ असं साजरं करा प्रियांनो की शब्दशः प्रभू परमेश्वर तुमच्याकडे पाहून खुश झाला पाहिजे. आज तुम्ही परमेश्वराकडे पाहून खुश होतात, परंतु प्रभू परमेश्वर जोपर्यंत या वचनाला दोष लावण्याची प्रक्रिया बंद होत नाही तोपर्यंत प्रभूच्या मनाला समाधान मिळणार नाही. मी वारंवार सांगत आलोय, आजही सांगतो प्रभूच्या आत्म्याच्या प्रेरणेने, देवाचा आत्मा कोणाला भीत नाही बरं का बोलायला. आणि याचं प्रमाण पेंटिकॉस्टच्या दिवशी पेत्राच्या द्वारे देव बाप्पाने प्रगट केलं की पेंटिकॉस्टच्या दिवशी निरक्षर अनपढ पेत्राने असा संदेश दिला, 3000 लोकांचं तारण झालं. प्रियांनो, देव बाप खुश होईल तुमच्याकडे पाहून की खरोखर यांनी आनंदाचं, उत्साहाचं नाताळ माझ्यासाठी साजरं केलंय. कधी देव बाप्पाला पाहण्याची इच्छा तुम्ही प्रगट करता प्रियांनो? का दरवर्षी आमचा येशू गवानीमध्ये आहे, गवानीमध्ये तो जन्मलेला आहे, गाईच्या गोठ्यात जन्मला. आमच्या तारणासाठी त्याला इतक्या खालच्या पातळीला जावं लागलं. त्याने खालच्या पातळीला जाण्यापासून माघार घेतली नाही. जो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू होता, तो गाईच्या गोठ्यात गेला आमच्या पापासाठी. आम्हाला तारणाच्या मार्गाकडे आणण्यासाठी त्याने गाईच्या गोठ्यामध्ये जाणं नापसंत नाही केलं. आज तुम्ही वचनाला दोष लावून देव बाप्पाच्या आत्मेला किती खुश करत आहात. प्रियांनो, एक वचन बघूया आपण. देव बाप काय करत आहे आजच्या समयाला, या समयाला बरं का. ही जी चालली ना सेकंदाची घडी,
या समयाला प्रभू परमेश्वर काय करत आहे आमच्याकडे पाहून वचनातून बघूया जरा. इर्मयाचं पुस्तक 13वा अध्याय 17वं वचन वाचा. पण तुम्ही ऐकणार नाही, तर तुमच्या गर्वामुळे माझे हृदय एकांती शोकाकुल होईल. परमेश्वराच्या कळपाचा पाडव होतो म्हणून मी रडेन. माझ्या डोळ्यातून टप टप आसवे गळतील. आमेन. प्रभू परमेश्वराची आजही प्रक्रिया, आजच्या या वर्तमान काळामध्ये पण ही प्रक्रिया चालली बर का. न तुम्हाला वाटत ना, इर्मयाच्या काळामध्ये जुन्या करारात प्रभू परमेश्वर रडत होता, आता नसन रडत, तो आजही रडत आहे. त्या समयामध्ये इस्रायली लोक किंवा संदेशाच्या सांगण्यावरून यहूदा वंशाचे लोक, इस्रायली वंशाचे लोक प्रभू परमेश्वराप्रमाणे वागण्याच्या प्रक्रियेमध्ये ते विश्वासणारे येत नव्हते म्हणून प्रभू रडत होता. पण येशू ख्रिस्त नवीन करारात आल्यानंतर वचनाला दोष लावणारे आम्ही आजच्या समयातले प्रियजन झालो. प्रियनो, देवाच्या वचनाला दोष लावणं कदापिही देवाच्या नजरेमध्ये योग्य नाही. कधीच योग्य देवबाप म्हणणार नाही. तुम्ही किती पळ वाटेने काही पण त्या वचनाविरोधात किती रंगवून ढंगवून कशाही प्रकारे त्या वचनाला सांगा, देव बाप्पाचा एकच शब्द राहील, माझ्या वचनाला दोष लावणं योग्य नाही. आणि हे योग्य नाही म्हणून हे वचन आता आपण वाचलं की देव बाप रात्रंदिवस टप 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 त्याच्या डोळ्यातून अश्रू निघत आहेत. नाताळाच्या दिवशी पण देव बाप्पाच्या डोळ्यातून अशाच प्रकारचे अश्रू निघावे अशी इच्छा आहे का तुमची? ह्या अश्रूंनी देव बाप्पाने तुमच्याकडे बघावं आणि तुम्ही आनंद जल्लोषाने नाताळ साजरा करावा. अहो, ज्याच्या नावाने तुम्ही नाताळ साजरा करायला जाता तोच खुश नाही तुमच्याकडे पाहून. आमचं नाताळ कोणत्या प्रकारचं आहे? नाताळ ते साजरं करा ज्या नाताळाने देव बाप खुश होईल. फक्त माणसाची मन धरणी, माणसाच्या मनाला आनंद होईल क्षणभराचा किंवा काही दिवसाचा, अशा प्रकारचा नाताळ साजरं करणं बंद झालं पाहिजे. आता तुम्ही गीत गायलं ना गीत, त्याच्यामध्ये एका चरणामध्ये तुम्ही गायलं की ख्रिस्त जयंती रोज असावी, प्रति दिवशी असावी, है ना? गायलं ना आता गीतामध्ये. अहो, वर्षातून एकदा नाताळ साजरा करायला तुम्ही जाता, त्या वेळेपर्यंत तुम्ही वचनाला दोष लावण्याच्या प्रक्रियेपासून माघार घेत नाही, तर प्रति दिवशी जर नाताळ किंवा प्रति दिवशी जर ख्रिस्त जयंती साजरी करण्याचं त्या चरणामध्ये तुम्ही गायलं ना, तर प्रत्येक दिवशी तुम्हाला वचनाला दोष लावण्यापासून सांभाळावं लागल. फार मजेत चाललंय आज वचनाला दोष लावून नाताळ साजरं करणं, नवीन वर्ष साजरं करणं. तुम्ही खुश होतात, देव तुमच्याकडे पाहून खुश होतो का हे देव बाप्पाला विचारा. आणि जेव्हा देव बाप्पाला विचारताना तुम्ही की देव बाप्पा, आम्ही जे काही नाताळ, जे काही नवीन वर्ष साजरं करतो त्याला पाहून तू खुश होतो का, तेव्हा देवाचा आत्मा हेच वचन तुमच्या समोर आणीन, माझ्या वचनाला दोष का लावतो तू? तुला दोष लावण्याचा अधिकार कुणी दिला? हे वचन तू लिहिलंय का? तू लिहिलं नाही तर तू का दोष लावित आहे त्या वचनाला? आणि दुसरं, निर्गमाच्या पुस्तकातून दाखवलं, ताठ मानेचं वागणं आम्ही सोडून दिलं पाहिजे.
सिंपल दोन गोष्टी प्रभूने दाखवल्या. तशा तर पुष्कळ बायबलमध्ये गोष्टी आहेत, पण देव बाप्पाने टाट मानेचं आणि वचनाला दोष लावण्याचं या प्रक्रिया आज तुम्हाला संदेशातून प्रगट करत आहे. या दोन गोष्टी जर तुम्ही आपल्या जीवनातून काढून टाकल्या ना कायमस्वरूपी, तुमच्यासारखा नाताळ साजरं करणारा कोणताच विश्वासणारा नाही. वचनाला दोष लावून नाताळ साजरं केलं जातंय प्रतिवर्षी. काही जण टाट मानेचे, त्यांची टाट मानेचा प्रकार निरनिराळ्या माध्यमातून प्रगट होतो, सेवकांच्या माध्यमातूनही प्रगट होतो, काही अंशी आणि काही अंशी विश्वासणाऱ्याच्या माध्यमातूनही प्रगट होतोय. यानं पूर्णपणे अंतःकरण स्वच्छ करा. जशा या लाइटिंग स्वच्छपणे जळतात ना आणि प्रकाश देतात, असं तुमचं अंतःकरण प्रभूसाठी तयार करा आणि प्रभूला पाहू दे ते अंतःकरण. अरे खरोखर यांनी आपलं अंतःकरण माझा दास सांगतोय त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न केला. देव बाप त्या अंतःकरणामध्ये ओतप्रोत आशीर्वाद पाठवायला सुरुवात करीन. कोणाला प्रार्थना रिक्वेस्ट करायची गरज नाही पडणार आम्हाला. ब्रदर करा ना याच्यासाठी प्रार्थना, ब्रदर करा ना त्या गोष्टीसाठी प्रार्थना, किंवा सेवकांना पण फोन करण्याची गरज पडणार नाही. कारण या गोष्टीसाठी प्रार्थना. देव बाप तुमच्या सोबत असल्यावर प्रियांनो, तुम्हाला प्रार्थना कोणाला रिक्वेस्ट करण्याची गरज सापडणार नाही. मी असं नाही म्हणत की प्रार्थना बंद होईल, कधी कधी आवश्यक पडती ती बाब, पण कंटिन्यू आमच्यासाठी प्रार्थना करा हा शब्द तुमच्या जीवनातून देव बाप काही अंशी वर्ज्य करील. नाताळाला अशा प्रकारे साजरं करून बघा एखाद्या वर्षी. देव बाप किती आशीर्वाद देईन तुम्हाला, तुम्हालाच कळणार नाही. देव बाप देत राहील, तुम्ही म्हणताल प्रभू बाद झालं, खूप मिळाले. देव बाप म्हणून मला द्यायला त्रास होत नाही, तुला घ्यायला का त्रास होऊ राहिलाय. देव बाप प्रसन्नतेने तुम्हाला त्याने दिलं पाहिजे. मी असं नाही म्हणत की आता देत नाही देव बाप, आता पण देव बाप देतोय. आता जर देव बाप्पाने दिलं नाही तर तो डारकाळ्या फोडणारा सायतान तर वाटच बघू नये कोणाला गिळावं. म्हणून आमचा प्रभू आजही आपल्या विश्वासणाऱ्यांना, आपल्या सेवकांना आशीर्वाद देतोय. पण देव बाप्पाला निराशेमध्ये ठेवून आम्ही देवाकडून आशीर्वाद घेणं हे कितपत योग्य आहे याचा विचार करा प्रियांनो. एकदा तरी विचार करा, एखाद्या नाथळाच्या अगोदर तरी विचार करा की वर्षानुवर्ष चालत आलेली प्रथा, वचनाला दोष लावण्याची प्रक्रिया ही कधी बंद होणार आहे. हिला बंद होण्याचं काही प्रमाण, काही अट, काही शर्त आहे की नाही? का प्रभूच्या आगमनापर्यंत त्या वचनाला दोष लावण्यापासून आम्ही वेगळे होणार नाही असा ठराव केलाय का? फार कळकळीने, तळमळीने प्रभू बोलत आहे प्रियांनो. वचनाला दोष लावणं योग्य नाही. देव बाप कधीच मान्य करत नाही माझ्या वचनाला दोष लावणं. तुम्हाला काही गोष्टी समजत नाही म्हणून डायरेक्ट वचनाला दोष लावण्याचं प्रक्रिया सुरू करतात तुम्ही. देवाला विचारा, देव बाप्पा तू 2 वचन ठेवले, एक बाप्तिस्मा घ्यायला सांगितलं, आम्हाला समजावून सांग. अहो मुलाने बापाला भाकर मागितली तर बाप दगड देत नाही. तुम्ही जर योग्य देव बाप्पाला मागितलं तर देव बाप 2 वचन ठेवले आणि एक बाप्तिस्मा घ्यायला सांगितलं, समजावून सांगन ना. माझ्या संदेशातून पवित्र आत्मा बोललाय वारंवार की एक बाप्तिस्मा कसा घ्यायचा ते तुम्हाला जर समजत नसलं तर स्वतः देव बाप्पाला विचारा. देव बाप्पा 2 वचन बाप्तिस्म्याचे, एक बाप्तिस्मा घ्यायचा मला समजावून सांग.
हे करणं दिलं सोडून आणि त्या वचनाच्या विरोधात ते ओनली जीजसचं आहे, ते खोट्या संदेशाचं आहे, तो सांगणारा नरकात जाणार आहे. कसं वाटत असन देवाच्या आत्म्याला? आनंद होत असन का हे शब्द? प्रियांनो, नाताळ त्या प्रकारे साजरा करा ज्या नाताळाची देवबाप तुमच्याकडून अपेक्षा करत आहे. आणि देवबाप तो नाताळ आणणार आहे एक ना एक वर्षी. हा, जरूर आणणार आहे देवबाप. अहो, देवबापाने जुन्या करारात नवीन करारात मोठमोठाले कार्य केले. या वचनाला दोष लावण्याचं बंद करण्याची प्रक्रिया देवबापाच्या आवकाव्याच्या बाहेर आहे का? देवबापाला हे करणं शक्य होणार नाही का? देव बाप्पाला एका सेकंदात या वचनाची निंदा बंद करणं शक्य आहे. पण देवबाप आमच्याकडे पाहतोय की यांनी स्वतः होऊन वचनाला दोष लावण्याची प्रक्रिया बंद केली पाहिजे. जबरदस्तीने देवबाप करू इच्छित नाही. आणि जेव्हा देवाच्या आत्म्याला दिसत ना की हे काय त्या करण्याच्या प्रक्रियेमध्ये दिसत नाही, त्यावेळेस तो सर्वसमर्थ देव आहे. तो तुम्हाला विचारणार नाही आता मी करायचा निर्णय घेतला, करू का? तुम्ही हो म्हणले तर करतो, तुम्ही नाही म्हणले तर थांबतो. त्यावेळेस देवबाप आपल्या सामर्थ्याने काय करील ते मला माहिती नाही. लुसिफरने गडबडी केली प्रभू परमेश्वराच्या राज्यामध्ये. प्रभू परमेश्वराने त्याला सोडलं नाही. एवढी मोठी शिक्षा तर आम्हाला देवबाप कधीच करणार नाही, पण आम्हाला नीट केल्याशिवाय पण प्रभू राहणार नाही. नाही ऐकत ना तुम्ही? आता माझ्या पद्धतीने या वचनाला निंदा करण्याचा बंद तुम्ही करतालच. प्रभू काही करील, त्याला कोण तुमची परवानगी घ्यायची गरज नाही. तो आपल्या सामर्थ्याने करून दाखवीन. आजपर्यंत देवबाप वाट पाहतोय की माझ्या विश्वासणाऱ्यांनी स्वतः होऊन या वचनाची निंदा करणं बंद करावं. स्वर्गात जायचं ना प्रियांनो, तर वचनाची निंदा करून स्वर्गात जाणं नाही होणार, कदापि नाही होणार. आणि जो कोणी म्हणन ना मी निंदा करून स्वर्गात जाईन, कधीच जाणार नाही. पेत्र आतच सोडणार नाही. पेत्र उघड दरवाज्यावर आहे का? त्यांनी जे वचन सांगितले ते ऐकावंच लागल तर स्वर्गात एंट्री. त्याने सांगितलेले वचन नाही ऐकलं, पेत्र म्हणन थांबा बाहेर, प्रभू येईल, प्रभू तुम्हाला काही विचारील. प्रभू मला म्हणला नाही यांना आज सोड, मी सोडीन. हीच घटना वर होणार आहे. आज हे ऐकत आहात तिथं वरती प्रभू असंच करणार आहे. साधं समजू नका वचनाला दोष लावणं. नाताळ आनंदाने साजरा करा, जल्लोषाने साजरा करा, उत्साहाने साजरा करा, पण वचनाला दोष लावून साजरा करण्याच्या प्रक्रियेपासून स्वतःला आवरण्याचा होईल तितका प्रयत्न करा. म्हणून आजच्या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन. डोळे बंद करा, चालू राहू देते. काही सेकंद आपण शांत राहूया प्रियांनो. आज जे पण वचन आलं प्रभूच्या इच्छेने आलंय. त्याच्या इच्छेपुढं कोणाची इच्छा काही काम करत नाही प्रियांनो. त्याला जसं बोलायचं, ज्या पण प्रकारे सांगायचं त्याने सांगितलंय. शांत राहूया. पवित्र आत्मा मेरे दिल में आ
पवित्र आत्मा मेरे दिल में आ, मेरे जीवन को तू ही बना, मेरे जीवन को तू ही बना। पवित्र आत्मा मेरे दिल में पवित्र आत्मा मेरे दिल में टूट गया हूँ मैं, जीवन का क्या है भरोसा, टूट गया हूँ मैं, जीवन का क्या है भरोसा, धोखे पे धोखा है सारा जहां, जाऊं तो जाऊं कहाँ, जाऊं तो जाऊं कहाँ। पवित्र आत्मा मेरे दिल में पवित्र आत्मा मेरे दिल में मेरे जीवन को तू ही बना, मेरे जीवन को तू ही बना। पवित्र आत्मा मेरे दिल में पवित्र आत्मा मेरे दिल में प्रेरणाताई शेवटची प्रार्थना करतील. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वी यांचे उत्पन्न करते ईश्वराच्या बाप्पा, आतापर्यंत सांभाळलंस म्हणून मी तुला धन्यवाद देते. ओ ईश्वराजा, ही सुंदरशी वेळ आमच्या जीवनात जोडलीस त्याबद्दल तुझे खूप खूप आभारी ईश्वराजा. ओ प्रभू ख्रिस्ता, या रात्रीच्या समयला बाप्पा आम्ही जे तुझे वचन वाचलं बाप्पा ते तू आशीर्वादित कर ईश्वराजा. जे गीत गायलं बाप्पा ते तू आशीर्वादित कर. ओ ईश्वराजा बाप्पा, आमच्याद्वारे तू उंचावलं जा आणि तू गौरवलं जा ईश्वराजा बाप्पा. ओ ईश्वराजा, आजची भक्ती तुझ्याच नावात आशीर्वादित कर ईश्वराजा बाप्पा. ओ प्रभू ख्रिस्ता, तू म्हणतो जेथे दोघे किंवा तिघे तेथे मी उपस्थित आहे. ईश्वराजा बाप्पा, तू आमच्यात उपस्थित होताच आमचा विश्वास आहे बाप्पा. ओ प्रभू ख्रिस्ता, बाळासाहेबांनी जे वचन सांगितलं ते समजण्याचा बुद्धी चातुर्य तू आम्हा प्रत्येकाला दे ईश्वराजा. ओ प्रभू ख्रिस्ता, बायबलमधील सर्व वचन कळणे, ओ प्रभू ख्रिस्ता, बायबलमधील सर्व वचन पाळण्याचं बुद्धी चातुर्य तू आम्हाला दे ईश्वराजा. ओ प्रभू ख्रिस्ता, प्रत्येक वचन बाप्पा तू आम्हाला समजावून सांग. ओ ईश्वराजा बाप्पा, जे वचन आम्हाला कळत नाही ईश्वराजा ते समजण्याचं बुद्धी चातुर्य तू आम्हाला दे ईश्वराजा, आणि उरी तुझ्याच नावाचं गौरव ईश्वराजा. ओ प्रभू ख्रिस्ता, बाळासाहेब तुझी सेवा करत असताना ईश्वराजा बाप्पा त्यांना ज्ञान बुद्धी चातुर्याने तू भर ईश्वराजा. त्यांना उत्तम आरोग्य दे, त्यांच्याद्वारे तू उंचावले जा आणि तू गौरव जा ईश्वराजा बाप्पा. ओ प्रभू ख्रिस्ता, इथं बसलेल्या प्रत्येकावर तुझा आशीर्वाद स्वीकारते ईश्वराजा बाप्पा. ओ प्रभू ख्रिस्ता बाप्पा, पप्पा काम करत असताना त्यांच्या सोबतीत आहे तू राहा ईश्वराजा बाप्पा. त्यांना सहाय्य मदत तू कर ईश्वराजा बाप्पा. ओ प्रभू ख्रिस्ता, मम्मीचं तारण करता, उद्धार करता आणि रक्षण करता तू ईश्वराजा बाप्पा. आईसाठी प्रार्थना करते ईश्वराजा बाप्पा, तिचा गुडघेदुखीचा त्रास तू बरा कर ईश्वराजा बाप्पा. हो प्रभू, सुरू कर बाळा. क्षमा कर ईश्वराजा बाप्पा. हो प्रभू ख्रिस्ता, आमच्याकडून जी चुकी झाली ईश्वराजा बाप्पा त्याच्यातून तू हो प्रभू ख्रिस्ता तुझ्या लेकरांना तू क्षमा करतोस ईश्वराजा बाप्पा. हो प्रभू ख्रिस्ता, आमची चूक तू बाप्पा सांभाळून घे आणि उरी तुझ्याच नावाचं गौरव हो ईश्वराजा बाप्पा. इथून पुढचा वेळ काळ समय सर्व तुझ्या हातात देते ईश्वराजा बाप्पा. या रात्रीच्या समयला बाप्पा जे प्रवास करत असतील त्यांचा तो प्रवास सुखाचा कर. जे आजारी असतील ईश्वरच्या नावात त्यांचा तो आजार बरा कर आणि होते तुझ्याच नावाचं गौरव ईश्वराजा बाप्पा.
हो प्रभू ख्रिस्त, आम्ही जे जेवण खाणार आहे ते तू आशीर्वादित कर. आम्हाला दिलंच सर्वांना दे ईश्वर राजा बाप्पा. सर्वांचं तारण करता, उद्धार करता आणि रक्षण करता तो ईश्वर राजा बाप्पा. हो प्रभू ख्रिस्त बाप्पा, हा संदेश ऐकणार प्रत्येकाला तो आशीर्वादाने भर ईश्वर राजा बाप्पा. हो प्रभू ख्रिस्त, सर्वांचं तारण करता, उद्धार करता आणि रक्षण करता तो ईश्वर राजा बाप्पा. हो प्रभू ख्रिस्त, तू म्हणतो बाप्पा तुम्ही प्रार्थना करून जे काय मागाल ते तुम्हाला मिळाले आहे याचा विश्वास धरा. ईश्वर राजा बाप्पा, आमचा विश्वास आहे तो देणार देव आहेस बाप्पा. आणि होईल तुझ्याच नावावर. हो ईश्वर राजा बाप्पा, या ख्रिस्त जयंतीच्या महिन्यात ईश्वर राजा बाप्पा जे सिंगिंग कॅरल्स निघतात बाप्पा, हो प्रभू ख्रिस्ता, त्या सर्वांना तू आशीर्वाद कर ईश्वर राजा. त्यांच्याद्वारे तू उंचावला जा आणि तू गौरवला ईश्वर राजा बाप्पा. हो प्रभू ख्रिस्ता, तुझा गौरव स्तुती आराधना करणाऱ्या प्रत्येकाला तू आशीर्वादाने भर आणि तुझ्याच नावाचं घेऊ ईश्वर राजा बाप्पा. हो प्रभू ख्रिस्ता, सर्वांचं तारण करता, उद्धार करता आणि रक्षण करता तू आणि तुझ्याच नावाचं गौरव. ही छोटीशी प्रार्थना तारणार प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोडन पण केली म्हणून पिते. आमेन.